आपल्यासोबत बोलण्यासाठी शरद सोनवणे आपण बघू शकतो वाघाच्या वेशात ते इथे आले आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूया. काय सांगाल, नेमक्या तुमच्या मागण्या काय? नाही, मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्र राज्य हे आपत घोषित करावं, बिबट आपत घोषित करावं आणि बिबट आपत घोषित करून रेस्क्यू सेंटर, तातडीने रेस्क्यू सेंटर उभं करण्यासाठी 90 दिवसाचा टाइम मोड शासनाने द्यावा. एका बाजूला नर आणि एका बाजूला मादी असे 2 रेस्क्यू सेंटर मोठ्या प्रमाणात बनवावे अशी माझी शासनाला विनंती आहे. एकीकडे पुण्यात गुन्हेगारी वाढते आणि चित्त्यांची संख्या पण वाढते, वाघांची संख्या वाढते, पुण्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण होते. लोकांनी काय करावं यासाठी? बघा, पुण्याच्या गुन्हेगारीसाठी जे कायदे आहेत ते कडक करावेत, परंतु नागरी वस्तीमध्ये वाढणारे बिबट्याचे हल्ले ही चिंताजनक बाब आहे. हे हल्ले भ्याड आहेत. कुठल्याही क्षणी तो येतो आणि आपल्याला निष्काळजी असलेल्या माणसाला किंवा जो ज्या ठिकाणी कुठल्याही प्रतिमेत सावध नाही त्या बेसावध माणसावर हल्ला होतो आणि त्याच्या नरडीचा घोट घेतला जातो, त्याला मारलं जातं, त्याचं रक्त प्राशन केलं जातं. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये महाराष्ट्र बिबट आपत म्हणून हा राज्य असलेला आपतचा मोठा विषय आहे. आणि संपूर्ण काल जर आपण सभागृहाचं जर वातावरण पाहिलं असेल, अर्ध्यापेक्षा जास्त आमच्या सहकाऱ्यांनी, आमदार साहेबांनी जवळजवळ त्या सभागृह भेटीस धरलं होतं. त्यामुळं हा जो विषय आहे तो अतिशय गंभीर आहे आणि तातडीने याच्या उपाययोजना करावा अशी विनंती. रेस्क्यूच्या माध्यमातून शेळ्या सोडणं, नसबंदी हा त्याच्यावरचा उपाय नाही. त्यांना उचलून जेरबंद करणं आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणं हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.